सुप्रिया सुळे असं काही बोलतील हे अजूनही मनाला पटत नाही. त्या बोललेल्या आहेत. मित्र हो, आपल्या राज्यामध्ये भोंदूबाबांचं उदंड पीक आलेलं आहे, फोपावलेलं आहे, फोपावलेलं. आणि आपलं अवघड राजकारण अंधश्रद्धेमध्ये अकंठ बुडालेला आहे. जो तो उठतो आणि भोंदूबाबाच्या पायाशी लोळण घेतो. हे आपले राजकारणी, हे आपले नेते, हे आपले लोकप्रतिनिधी. बघा, आयुष्यभर यापासून दूर राहिलेले दोनच नेते या महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत, ते शरद पवार आणि अजित पवार. हे दोन्ही नेते कधीही कुठल्याही भोंदूबाबाच्या नादाला लागले नाहीत, गंडे दोरे बांधलेले नाहीत. हे त्यांचा पुरस्कार सुद्धा या दोन्ही नेत्याकडून कधीही झालेला नाही. उलट त्यांनी या सगळ्याच्या विरोधातच काम केलेलं आहे. या दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्राचे पुरोगामित्व काळजीपूर्वक जपलेलं आहे. शरद पवार यांच्या कन्या असलेल्या सुप्रिया सुळे सुद्धा त्याच मार्गावरून चालताना दिसलेल्या आहेत. अंधश्रद्धेच्या विरोधात लढा देत डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी प्राणाची आहुती दिली. त्यांचे विचार कुठल्या प्रवृत्तीला नेमके सहन होत नव्हते. अर्थात हे तुम्हालाही माहित आहे, हे पुन्हा वेगळं सांगायची गरज नाही. अशा दाभोळकरांची तुलना या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्याशी केलेली आहे. त्या म्हणाल्या, अंधश्रद्धेविरुद्ध लढा देताना दाभोळकरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाभोळकरांचा तोच वारसा पुढे नेत आहेत आणि ही समाधानाची बाब आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा वारसा पुढे चालवत आहेत असं या सुप्रियाताईंना सांगायचं आहे. सुप्रियाताई सुळे, सुप्रियाताईंची तब्येत अशी कशी काय अचानक बिघडली असा प्रश्न यानंतर उभा राहिला. हो, महाराष्ट्राचं अंतर्मन जाणणाऱ्या सुप्रियाताईंना अचानक भाजपच्या भावना का जपाव्याशा वाटल्या? अचानक देवेंद्र फडणवीस यांचं न पटणारं कौतुक त्यांना का बरं करावंसं वाटलं? हा प्रश्न कोणाच्याही मनात येईल, येऊ शकतो आणि तो आलेला सुद्धा आहे. काँग्रेस पक्षानं तर हे बोलून सुद्धा दाखवलं आहे. काँग्रेस पक्ष संतापला, चिडला, खवळला आणि तो व्यक्त सुद्धा झाला सुप्रियाताईंच्या या विधानावर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा वारसा चालवत आहेत, हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं विधान दिशाभूल करणारं, चीड आणि संताप आणणारं आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि देवेंद्र फडणवीसांची तुलना होऊच शकत नाही. दोघांच्या विचाराचा वारसा आणि मार्ग भिन्न आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचं हे विधान मागं घ्यावं असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलेलं आहे. सपकाळ एवढ्यावर नाही थांबले मित्रांनो. सपकाळ काय म्हणाले आहेत बघा, डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी अंधश्रद्धेचं निर्मूलन व्हावं, समाज जाणता व्हावा यासाठी आयुष्य खर्ची घातलं आणि ते कार्य करीत करीत असतानाच ते शहीद सुद्धा झाले. दाभोळकरांचा वारसा हा शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाचा, सत्य आणि अहिंसेचा आहे. वारकरी संप्रदायाला पुढे घेऊन जाणार आहे. दाभोळकरांचं योगदान मोठं आहे, तर देवेंद्र फडणवीसांचा मार्ग हा अंधश्रद्धेकडे घेऊन जाणार आहे. पुरोगामी विचाराला बाजूला ठेवून प्रतिगामी विचाराला चालना देणारा आहे. अंधश्रद्धेच्या खाईत ढकलणारा, भ्रष्टाचारांना पाठीशी घालणारा आहे. दोघांचा मार्ग एक असूच शकत नाही. म्हणजे नरेंद्र दाभोळकर आणि देवेंद्र फडणवीस यांचा एक मार्ग एक असू शकत नाही. ज्यांनी शिवाजी महाराजांचा वारसा नाकारला, संत तुकारामाच्या गाथा बुडवल्या, त्यांचे वैचारिक वारसदार हे फडणवीस आहेत. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना विरोध करणारा वारसा फडणवीस पुढे घेऊन चाललेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काळाराम मंदिरात प्रवेश नाकारणाऱ्यांचा हा वारसा त्यांचा आहे. संविधान गुंडाळून बंच ऑफ थॉटचा, संघाचा वारसा पुढे घेऊन जाणारा विचार देवेंद्र फडणवीस यांचा आहे असं सपकाळ म्हणालेले आहे.
सुप्रिया सुळे यांच्यावर सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे. म्हणजे खरं तर सुप्रिया सुळे यांना भान ठेवा असा सल्ला म्हणा किंवा मग जे काय आहे ते पण ते त्यांनी बोललेले आहेत. सुप्रिया सुळे यांना त्यांचे वडील शरद पवार यांच्या पुरोगामी विचाराचा तसंच ज्येष्ठ नेते एन.डी. पाटील यांच्या विचाराचा वारसा लाभलेला आहे. याची जाणीव आणि भान त्यांनी ठेवावं. सुप्रिया सुळे चोर आणि संन्यासी दोघांना एकत्र दाखवत आहेत. त्यांचे वक्तव्य चीड आणि संताप आणणारे आहे. त्यावर त्यांनी खुलासा करावा, विधान मागं घ्यावं असं आवाहन सुद्धा या हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेलं आहे. सुप्रिया सुळे या आजवरती जर साधारणपणे त्यांचा सगळा राजकीय प्रवास बघितला, व्यक्तिगत पातळीवर जरी त्यांच्याकडे आपण पाहिलं तरी ते आपला विचाराचा रस्ता सोडून कधीही भटकल्या नाहीत, भटकत नाहीत. पण मग असं अचानक काय झालं बरं त्यांना? देवेंद्र फडणवीस त्यांना नरेंद्र दाभोळकर यांचे वारसदार वाटले? सुप्रिया सुळे असं काही बोलतील हे अजूनही मनाला पटत नाही. त्या बोललेल्या आहेत, पण त्या असं बोलू शकतात यावर खरं तर कोणाचा विश्वास लवकर बसायला तयार होत नाही हो. मित्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अंधश्रद्धेच्या विरोधी काम करतात किंवा ते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा वारसा पुढे चालवतात असं जे काही या सुप्रियाताईंना वाटतं. हे तुम्हाला वाटतं का मित्रांनो? वाटत असेल तरी सांगा, नसेल वाटत तरी सांगा, किंवा त्या उपरही तुमच्या मनामध्ये या सगळ्या घटनेवरून जे काही विचार येत असतील जरूर व्यक्त व्हा मित्र हो. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.